तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आपण जो डेटा अनालाइज करतोय तो 5 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल कम्पेअर टू 4 तारखेचा जो 2 तारखेचा जो डेटा होता, आणि त्या डेटानुसार जे चेंजेस झाले ते फार मेजर चेंजेस त्या ठिकाणी झालेले आहेत. तर 2 तारखेचा जो डेटा होता ना, तो 6,61,000च्या रिटेलरच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या कमी होऊन आता 4,37,000 वर आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एफ आयच्या ज्या पोझिशन आहेत ते 4,36,000च्या होत्या, तर त्या आता 3,71,000वर त्या ठिकाणी झालेल्या आहेत. प्रोनी बऱ्याचशा पोझिशन्स कमी केलेल्या आहे, ऑलमोस्ट 1,50,000च्या पोझिशन्स त्या ठिकाणी कमी करून आता 72,000 निगेटिव्ह आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की डेटा तर निगेटिव्ह होता, निगेटिव्ह आपला हेवी निगेटिव्ह होता, बरोबर. पण तरी निगेटिव्ह असताना असं काय घडलं की मार्केट आज पॉझिटिव्ह ओपन झालं आणि ते कंटिन्युअस दिवसभर पॉझिटिव्हच राहिलं. तर याचा पुढचा काय कॉन्सिक्वेन्सेस आहे, कशा पद्धतीने मार्केटकडे बघितलं पाहिजे. तर मित्रांनो, हे जे प्रसंग आहे ना ते येत असतात. तर ह्याला आहे ना शॉर्ट कव्हरिंग म्हणतात. शॉर्ट कव्हरिंग काय आहे ते माहित नसेल तर सांगतो, की मार्केटमध्ये ज्यावेळी हेवी पोझिशन्स होतात ना, हेवी निगेटिव्ह पोझिशन्स, त्यावेळी मग ह्या पोझिशन्स कव्हर करण्यासाठी किंवा फ्रेश शॉर्ट करण्यासाठी फार लोक उत्सुक होत नाहीत. तर अशा वेळी मग ते ज्या पण पोझिशन्स त्या कव्हर केल्या जातात आणि कव्हर करता करता जी प्राइस मिळेल की नाही ते घाबरून त्या ठिकाणी पळत असतात. म्हणजे जरी आज दिवसभरात शॉर्ट कव्हरिंग आली होती ना, तर ती त्या अर्थाने फार एकदम नेक्स्ट लेवल जायला पाहिजे होती. म्हणजे 300-350 पॉईंट पर्यंत पण ती जायला पाहिजे होती, पण तसं काय होताना दिसलेलं नाहीये या ठिकाणी. ओव्हरऑल सेंटिमेंट निगेटिव्हच आहे. हा एक शॉर्ट कव्हरिंगचा प्रकार आहे. हा तुम्हाला रिअल लाईफ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाले. बरेचसे स्टॉक्स पण निगेटिव्ह होते आणि स्टॉक्समध्ये पण ती शॉर्ट कव्हरिंग त्या ठिकाणी आलेली आहे. तर मित्रांनो, SGX निफ्टी आता थोडासा निगेटिव्ह ट्रेड करतोय. इंडिया विक्स जो आहे तो त्या ठिकाणी थोडासा वरच्या लेवलला गेला होता, साधारण 12.5च्या आसपास तो गेला होता. तर तो आता पुन्हा एक सेटल डाऊन होताना दिसतोय, की जी रिस्क आहे थोडीशी मिनिमाइज त्या ठिकाणी आज होताना दिसली, कारण मार्केट पॉझिटिव्ह साईडला होतं. ठीक आहे. तर डेटा जो आहे ओव्हरऑल ट्रेंड निगेटिव्ह आहे, पण उद्यासाठीचं जर म्हणाल तर थोडासा एक साईडवेज डेटा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, ह्या गोष्टी ज्यावेळी आपण ट्रॅक करतो ना डे एंडचा डेटा, तर इंट्राडे मध्ये काय चेंजेस होतात ना ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार आपण ओव्हरऑल ज्या पोझिशन्स दिवसभराच्या जे इंट्राडे आणि स्विंग ट्रेड करतात त्यांच्यासाठी त्या गोष्टी बघणं फार इम्पॉर्टंट असतं. तर दिवसभरात जे चेंज येतात ना ते आपल्याला या ठिकाणी डेटावरती कळत असतात, आणि डेटा ज्या प्रकारचा दिवसभरात झाला होता तो फक्त आणि फक्त शॉर्ट कव्हरिंगचा डेटा त्या ठिकाणी होता मित्रांनो. तर आपण बघू शकत असाल इथे, तर हा जो डेटा आहे हा डेटा कंटिन्युअस ज्या पण पोझिशन्स होत्या त्या साधारण कमी करण्यासंदर्भात त्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकत असाल. मी थोडंसं याला शॉर्ट करतो, म्हणजे पूर्ण दिवसभराची पोझिशन्स त्या ठिकाणी बघायला मिळतील. हे 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. जेवढं वाढत नाहीये, म्हणजे जे पुट जे शॉर्ट होणं अपेक्षित आहे त्यापेक्षा ज्या शॉर्ट पोझिशन्स होत्या कॉल साईडला त्या कमी होताना दिसत आहेत मित्रांनो. बघितलं असेल तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर हे सकाळच्या क्षेत्रात पण तसं झालेलं आहे. जेवढे पुट ऍड झाले त्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात जे कॉल्स होते, जे शॉर्ट कॉल्स होते ते पण त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसलेले आहेत. तर आय होप हा डेटा तुम्हाला फायदेशीर ठरत असेल, आणि अशाच इंटरेस्टिंग रिसर्चफुल व्हिडिओसाठी त्या ठिकाणी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू.